हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आपण एकदम मस्त आहे ना थंडगार रायत्याची रेसिपी करणार आहोत। ती आहे मखाना रायता। अगदी साधी सोपी आहे, झटपट होणारी आहे। आणि हा जो रायता आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण बिर्याणी किंवा ना पुलावसाठी रायता करतो, तो बुंदी रायता असतो, पण एक थोडंसं चेंज म्हणून हा रायता पण तुम्ही ना त्याच्याबरोबर खाऊ शकता। आणि इनफॅक्ट जे वेट लॉस वाले जे आहेत त्यांना तर ही परफेक्ट रेसिपी आहे। सो आपण कसा रायता केला यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल। सो नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। मखाना रायता करण्यासाठी ना आपण एक पॅन घेतलेला आहे आणि बरोबर एक बाउल आपण मखाने घेऊया आणि अगदी 2 ते 3 मिनिटं आपण छानपैकी भाजून घेऊया आणि सतत हलवायचं, म्हणजे काय होतं की एकसारखे ते छानपैकी क्रिस्पी होतात। काय होतं की भाजल्यामुळे ना ते छान लगेच भिजतात सुद्धा आणि पचायला पण अगदी व्यवस्थित, म्हणजे इझिली आपण डायजेस्ट करू शकतो। यासाठी आता या प्रोसेससाठी ना 2 ते 3 मिनिटं लागतील। कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया। 1-2 मिनिटं मखाणे छान भाजून घेतले। आता आपण गॅस बंद करूया आणि जी तव्याची जी उष्णता आहे त्याच्यावर आपण हे पूर्ण गार करून घेऊयात। आता आपण इकडे ना एका बाउलमध्ये रायता करायला घेऊयात। त्यासाठी मी 1 बाउल आहे ना दही घेतलेलं आहे। अगदी थोडंसं दूध घ्यायचं। दुधाने काय होतं माहितीये का की जर आपलं जे दही आहे ते खूप आंबट असेल ना तर ते बॅलन्स होतं यासाठी। आता ना आपण हे जे दही आणि दूध जे आहे ते मस्तपैकी आहे ना क्रीमी टेक्स्चर त्याचं करून घेऊयात। हे जे दही दूध आहे ना क्रीमी टेक्स्चर करणं गरजेचं, म्हणजे ही प्रोसेस जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। काय होतं माहितीये का, रायता करताना नाहीतर मग दही एका साईडला, भाज्या एका साईडला, किंवा जे तुम्ही जे निन्नस घालता ना ते असं ना मिक्स होत नाही किंवा मिळून येत नाही ना, यासाठी करावं लागतं हे। आता मिक्सचर छान क्रीमी करून घेतलेलं आहे आपण। आता थोडंसं आपण आहे ना त्यात पाणी घालूयात, कारण कसं होतं की मिक्सचर जरा घट्ट असतं ना, म्हणून। त्यात आता 1 चमचा ना किसलेला आलं घालायचं। हा जो जिन्नस आहे तो खूप महत्त्वाचा आहे रायत्यासाठी। बऱ्याच वेळा काय होतं की यांना दह्यामुळे काही जणांना थोडासा त्रास होऊ शकतो, कफ किंवा सर्दीचा। आणि महत्त्वाचं म्हणजे कसं होतं की रायता हा पचण्यासाठी सुद्धा असतो, म्हणजे स्पेशली आहे ना डायजेशनसाठी सुद्धा असतो। सो हा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे। अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा ते पाऊण चमचा मिरेपूड, चवीप्रमाणे मीठ, एक छोटी काकडी आहे ना मी छानपैकी साल काढून आहे ना बारीक चिरून घेतली आहे, ती घालून घेऊया। 7-8 पालकाची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। अर्थात पालकाची जी पानं आहेत ना ती ऑप्शनल आहे, ह्याच्याऐवजी तुम्ही ना कोथिंबीर किंवा थोडीशी पुदिन्याची पानं घातली तरी चालू शकतं। आता यात आपण मखाणे घालणार आहोत, गार करून झालेले आहेत। आता मखाणे तुम्हाला दाखवते मी, बघा किती सुंदर कुरकुरीत झालेले आहेत। आता सगळे मखाणे आहे ना आपण ह्याच्यात टाकून घेऊया। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता मखाणे ज्या वेळेला आपण ह्याच्यात घातले त्यावेळेला ते ना कुरकुरीत होते। तर रायत्यामध्ये हे भिजण्यासाठी आपल्याला काय करायचंय की हे मिक्स करून झालं ना की झाकून फ्रीजमध्ये आपण यांना सेट करायला ठेवूयात, म्हणजे मखाणे एकदम सॉफ्ट पण होतात आणि सगळे फ्लेवर्स उतरतात पण। आपण रायता जो आहे तो फ्रीजमध्ये अर्धा तास आपण मस्त सेट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय की ना मखाणे पण छान फुगलेत। ह्याचाच अर्थ आहे की मखाणे मस्त भिजलेत। आपला रायता तयार आहे, आपण आता तो सर्व करून घेऊयात। फ्रेंड्स, मस्त असं थंडगार आणि हेल्दी मखाना रायता तयार आहे आणि आपण तो सर्व करून घेतलाय।